महाराष्ट्र 24 तास चे प्रायोजक आहेत MDH मसाले। MDH ने जेवण दरवेळी मजेदार। आरोग्य न्यूट्रिशन मिळे, बॉडी किती स्ट्रॉंग बने, कमी खाऊन पोट भरे, डायजेशन ला नाही धोका। MDH सोया टीम अस्सल प्रोटीन। MDH चिन्ह देत नसाल तर ते गोठवा। कपिल सिब्बल यांच्यानंतर देवदत्त कामत यांची चिन्ह गोठवण्याची मागणी। विधानसभा अध्यक्षांवरील विश्वास गमावल्याचं म्हणत कामत यांचा जोरदार युक्तिवाद। अपात्रतेच्या निर्णयाआधीच शिंदेंना पक्ष आणि चिन्ह, 5 पैकी 3 आमदार फुटल्यास पक्ष त्यांना कसा देणार, कामत यांचा युक्तिवाद। पुढची सुनावणी आता थेट 2 सप्टेंबरला। पार्थ पवार शरद पवारांच्या भेटीनं चर्चांना उधाण। सिल्वर ओकवर शरद पवार आणि पार्थ पवारांमध्ये 3 तास खलबत, भेटीचं कारण अद्याप अस्पष्ट। सच्चिदानंद सिंहांकडनं सुनेत्रा पवारांना पुन्हा एकदा नोटीस। अध्यक्षपदी झालेली निवड घटनाबाह्य असल्याच्या दाव्यावर ठाम, तर राष्ट्रवादीचाही सच्चिदानंद सिंह यांच्यावर पलटवार। काँग्रेसच्या वंदे मातरमच्या ठरावावरनं अमित शहांचा हल्लाबोल। काँग्रेसकडून तुष्टीकरणाचं राजकारण सुरू, तर भाजपनं कधी पक्ष कार्यालयावर तिरंगा लावला नाही। त्यांनी वंदे मातरम शिकवू नये, काँग्रेसचा पलटवार। पुण्यातील छात्रों की गूंज कार्यक्रमावरून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची टीका। काँग्रेस नेत्यांच्या कॉलेजेसमध्ये राहुल गांधींचा संवाद, तर कार्यक्रमात राजकीय पक्षाचं बंधन नाही, सपकाळांचं फडणवीसांना प्रत्युत्तर। जेनझी सोबत संवादासाठी केंद्राचा मोठा निर्णय। केंद्रीय मंत्र्यांचा दररोज एका विद्यापीठाचा दौरा। केंद्र सरकारकडनं 1 दिवस 1 विद्यापीठ उपक्रम। विद्यापीठात मंत्री विद्यार्थ्यांशी संवाद साधणार। मुंबईत कॅब चालकाची मुजोरी, मराठीतनं OTP सांगण्यावरून प्रवाशासोबत वाद। OTP इंग्रजीमध्येच सांगण्याचा चालकाचा आग्रह। आणि महाराष्ट्रात रिक्षा टॅक्सी चालकांना मराठी येणं अनिवार्य। मराठी न बोलणाऱ्या चालकांवर पोलिसांकडनं कारवाई। 3 महिन्यांसाठी रिक्षा आणि टॅक्सीचा परवाना रद्द। नमस्कार, मी श्रीकांत घुले। आपण पाहताय झी 24 तास। महाराष्ट्र 24 तास या बुलेटिनमध्ये आपलं स्वागत। आणि बुलेटिनची सुरुवात करूया दिवसभरातल्या सर्वात मोठ्या आणि महत्त्वाच्या बातमीनं। शिवसेना पक्ष आणि चिन्हाची आजची सुनावणी संपलेली आहे। आता 2 सप्टेंबरला या प्रकरणामध्ये सुनावणी होणार असून शिंदेंचे वकील युक्तिवाद करणार आहेत। तर आजच्या सुनावणीमध्ये ठाकरेंच्या बाजूनं देवदत्त कामत यांनी युक्तिवादादरम्यान चिन्ह गोठवण्याची मागणी केलेली आहे। 2018ची पक्षघटना असंवैधानिक आहे असा युक्तिवाद शिंदेंचा नव्हता। निवडणूक आयोगाला दिलेल्या पत्रामध्ये उल्लेख नव्हता असा जोरदार युक्तिवाद कामत यांनी केलेला आहे। आता पुढच्या सुनावणीमध्ये शिंदेंच्या वकिलांकडनं कोर्टामध्ये युक्तिवाद केला जाणार आहे, त्यामुळे त्यांच्या युक्तिवादाकडे आता लक्ष लागले। तर आज नेमका काय युक्तिवाद झाला, त्यातले महत्त्वाचे मुद्दे। विधानसभा अध्यक्षांवरील विश्वास आम्ही गमावलाय, त्यांनी घेतलेला निर्णय हा चुकीचा आहे। अध्यक्षांनी प्रकरण योग्य पद्धतीने हाताळलं नाही। कोर्टाला आमदार अपात्र करण्याचा अधिकार आहे। आमदारांनी पक्षांतर केल्याचा लाभ आधीच उपभोगला, आजही आमदार पक्षांतराचे फायदे घेत आहेत। अपात्रतेच्या निर्णयाआधीच विधानसभा अध्यक्षांनी पक्ष आणि चिन्ह एकनाथ शिंदेंना दिले। 5 पैकी 3 आमदार फुटले तर पक्ष त्यांचा कसा होणार, पक्ष त्यांना देऊन टाकणार का? धनुष्यबाण चिन्ह देत नसाल तर ते गोठवा। चिन्हाचा निर्णय फक्त विधिमंडळातल्या संख्याबळावर झाला आहे। विधिमंडळ पक्ष आणि राजकीय पक्ष वेगळे आहेत। राजकीय पक्षाचं महत्त्व जास्त असतं। विधिमंडळ पक्ष फुटल्यावर यात चिन्हाचा संबंध नाही, राजकीय पक्ष फुटल्यावर चिन्हाचा संबंध। शिवसेनेत राजकीय पक्ष नाही, विधिमंडळ पक्ष फुटला। विधिमंडळ पक्षाचा राजकीय पक्षाशी संबंध नाही। राजकीय संघटनेत आमच्याकडे बहुमत होतं। आमच्याकडे 19 लाखांपेक्षा जास्त सदस्य, त्यांच्याकडे फक्त 4 लाख सदस्य। आमदार संख्याबळावर निर्णय दिल्यास परिशिष्ट 10 कागदावरच राहील आणि अराजकता माजेल। त्यांनी सांगितलं ना, हा पाया आहे ना। एकदा जर तो पायाच घडला, अपात्र झालं, मग पक्षाचा विषयच येत नाही ना पुढचा। मग चिन्ह देणार, नाव देणार, विषयच येणार नाही।
म्हणून ते अपात्र व्हायला हवेत आणि ते अपात्र करू शकता. त्यांनी सगळे सोदाहरण जे सगळं सांगितलेलं आहे आणि अपेक्षा आहे कोर्टाकडनं बघू आपण न्यायाची अपेक्षा करूया. त्यांनी युक्तिवाद कोर्टात आता हे सांगत होते की ज्या सिम्बॉलचा फायदा घेत आहेत, आपल्या सगळ्यांना माहिती आहे की राजकारणात फक्त सिम्बॉलवर कोणाला निवडून येता येत नाही. तुम्हाला काम करावं लागतं, लोकांची सेवा करावी लागते, लोकांसाठी झटावं लागतं, तेव्हा तुम्ही राजकारणात निवडून येतात. हे म्हणतात की सिम्बॉलमुळे निवडून आले. आता म्हणजे एवढी वैचारिक दिवाळखोरी उभाटाची आणि उभाटाच्या वकिलांची कोर्टात बघायला मिळाली. ते बघून जरा वाईट वाटलं की महाराष्ट्रातले आपले लोक अशा पद्धतीने वैचारिक दिवाळखोरी करतायत. पण शेवटी काय करणार. युक्तिवाद केला की मिळणारी मतं कोणत्या पक्षाची आहेत कसं कळणार तुम्हाला, हाही एक युक्तिवाद त्यांनी त्यावेळेला केलेला आहे आणि ते स्पष्ट आहे ना. म्हणजे जर तुम्ही असं कारण इलेक्शन कमिशनच्या डोक्यात काहीतरी त्यावेळेला आलं होतं की एवढे आमदार आहेत म्हणून जी एवढी मतं आहेत, तर ही मतदार हा काही पक्षाचा कार्यकर्ता नसतो ना, तो पक्षाला मतं आणि ते युतीत लढलेले असतात, तेव्हा ती मतं कोणाची हे ग्राह्य धरता येणार नाही असं त्यांनी त्यावेळेला सांगितलेलं आहे. महत्वाचं पहिला मुद्दा असा की उभाट आणि यांच्या वकिलांनी यांचा विश्वास ना इलेक्शन कमिशनवर आहे, ना यांचा विश्वास हा स्पीकरवर आहे आणि ना यांचा विश्वास याच्या अगोदरच्या कोर्टाच्या जजमेंटवर आहे. त्याच्यामुळे जेवढे निकाल यांच्या विरोधात गेलेले आहेत त्याच्यामुळे कोणच काम करत नाही. आणि आता इथे या कोर्टात बोलतायत की तुम्ही निकाल द्या, उद्या हा निकाल पण यांच्या विरोधात गेला की ते परत म्हणणार की यांच्यावर पण विश्वास नाही आमचा, आम्हाला दुसरा कुठचा तरी कोर्ट द्या. मराठी न बोलणाऱ्या रिक्षा चालकांवर कारवाई केली जाते. दादर, कुर्ला, नवी मुंबईमध्ये आरटीओने ही कारवाई केलेली आहे. मराठी न येणाऱ्या रिक्षा चालकांना नोटीस पाठवली जाते. अनेक रिक्षा चालक हे मराठीच्या परीक्षेत पास झालेले आहेत, तर मराठी ज्यांना बोलता येत नाही अशा रिक्षा चालकांवर आता धडक कारवाई करण्यात आलेली आहे. मुंबईमधील दादर, कुर्ला, नवी मुंबईत देखील आरटीओने ही धडक कारवाई केलेली आहे. तर मराठी न येणाऱ्या रिक्षा चालकांना नोटीस देण्यात आलेली आहे. अनेक रिक्षाचालक हे मराठीच्या परीक्षेमध्ये पास देखील झाल्याचं आपल्याला पाहायला मिळालेलं आहे. आम्ही ज्यांना मराठी येत नाही आहे आम्ही त्यांना नोटीस इश्यू करतो की याने एक महिन्यामध्ये मराठी प्रशिक्षण घ्यावं आणि प्लस जर त्यांनी मराठी प्रशिक्षण 1 महिन्यामध्ये नाही घेतलं तर त्यांचं बॅच जे आहे किंवा पदवीकाळ पत्र म्हणतो तर ते 3 महिन्यापर्यंत आम्ही ते सस्पेंड करणार. बरोबर आहे, परफेक्ट आहे. मराठी थोडं आलंच पाहिजे, समजायला समजलं पाहिजे कोण काय बोलते ते, त्याच्यासाठी मराठी कंपल्सरी पाहिजे. क्लास केले मध्ये आर ऑफिस गेली आपला नेरूमध्ये 4 दिवस गेले, आपला क्लास केले, एक्झाम बी केलं मला. आता मराठी येतं? हां, आता मराठी मला बरोबर सांगतो तुला. मी आरटीओला जाऊन सगळे करून आला जे कोर्स करायचे होते. आता मी राहायला तुर्बे गावात राहतो. आता तुम्हाला मराठी येतं, तुम्ही ग्राहकांशी मराठीत बोलताय? हो, जेवढं येतात मी तेवढं तुम्हाला बोलणार. पाहूयात पुढची बातमी. राहुल गांधी यांच्या छात्रों की गूंज या कार्यक्रमावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी टीकास्त्र डागलेलं आहे. काँग्रेस नेत्यांच्या कॉलेजमधील मुलींशीच राहुल गांधी संवाद साधणार आहेत असा आरोप मुख्यमंत्र्यांनी केला. तर आम्ही शाळा खोललेल्या आहेत, शाखा नाहीत असं प्रत्युत्तर विजय वडेट्टीवार यांनी दिलं. येत्या शनिवारी पुण्यामध्ये राहुल गांधींचा छात्रों की गूंज हा कार्यक्रम पार पडणार आहे. ही आनंदाची गोष्ट आहे, परंतु त्यांनी सरसकट तरुणाईशी संवाद साधला असता तर आनंद वाटला असता. पण माझ्याकडे जी माहिती आहे त्यामध्ये काँग्रेसच्या नेत्यांच्या द्वारे संचालित जी महाविद्यालय आहेत त्यातल्याच मुलींचं रजिस्ट्रेशन करायचं आणि त्यांनाच तिथे आणायचं अशा पद्धतीचे आदेश आहेत. पण ठीक आहे, त्याही आपल्याच मुली आहेत, त्यांच्याशी संवाद साधला तरी. देशात आम्ही शाळा, महाविद्यालय आणि शाळा खोलल्या, आम्ही शाखा खोलल्या नाहीत ना. त्यामुळे सगळ्या ठिकाणी मुलं येतील ते शाळा आणि महाविद्यालयातून येतील, शाखेतून कसे येतील. इथे पुणे हे शैक्षणिक हब आहे. देशातील मुली आणि मुलं या ठिकाणी शिकतात आणि हे पुन्हा
सावित्री आईच्या मुलींच्या शिक्षणाचं उगमस्थान आहे. त्यांची सुरुवात पुण्यातून झाली. महिलांचे हक्क आणि मुलींचे शिक्षण, महिलांच्या शिक्षणाला त्यांनी सुरुवात केली. त्याला विरोध करणारी मंडळी जी आहे त्यांना आपण काय बोलू शकतो? पाहूयात पुढची बातमी. काँग्रेसनं वंदे मातरमचे 2 तुकडे केले अशी घणाघाती टीका केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी केली आहे. काँग्रेसनं कार्यकारिणीच्या बैठकीमध्ये वंदे मातरमची 2 कडवी मान्य करण्याचा ठराव केला आणि यावरूनच अमित शहांनी काँग्रेसवर निशाणा साधलेला आहे. काँग्रेसनं लाखो स्वातंत्र्य सैनिकांचा अपमान केला असून मतांसाठी लांगुल चालन सुरू असल्याचा हल्लाबोल शहांनी केला. स्वर्गीय बंकिम बाबू के इस अमर कृति का न केवल अपमान किया है, वो लाखों शहीदों का भी अपमान किया है जो वंदे मातरम का नारा लगाते लगाते देश की आजादी के लिए फांसी पर चढ़ गए, जिन्होंने कई साल जेल में काटे. आज कांग्रेस पार्टी 1937 का अपनी पार्टी का रिजोल्यूशन मान रही है और पार्लियामेंट के एक्ट को नकार रही है. ज्या लोकांनी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या कार्यालयावर 2002 पर्यंत 50 वर्ष झेंडा फडकवला नाही आणि 2002ला ज्यांनी झेंडा फडकवला त्यांच्यावर गुन्हे दाखल केले, त्यांच्या आरोपाला तिरंगा झेंडा हा खांद्यावर घेऊन लढलेल्या पक्षाला, तिरंगा झेंडा खांद्यावर असताना गोळ्या खाल्लेला आणि फासावर गेलेल्या पक्षाला मला असं वाटतं त्याचं उत्तर देण्याची आवश्यकता नाही. आम्ही 90 वर्षापासून वंदे मातरम म्हणतोय. आमच्या 1937च्या काँग्रेसच्या अधिवेशनापासून काँग्रेस वंदे मातरम म्हणत आली आहे. स्वातंत्र्यानंतर संविधान सभेमध्ये वंदे मातरम म्हटलंय. दर विधानसभेत लोकसभेच्या अधिवेशन सुरू होताना आम्ही वंदे मातरम म्हणतो. आमच्या पक्षाच्या प्रत्येक अधिवेशनामध्ये वंदे मातरम म्हटलं जात आहे आणि अशी ज्यांनी वंदे मातरम म्हटलं नाही त्यांनी शाखेमध्ये वंदे मातरम म्हणणं सुरू करावं. काँग्रेसची गुलामगिरीची मानसिकता आणि संविधानाचा विरोध हा स्पष्ट झालेला आहे. खरं म्हणजे हा काही इंग्रजांचा भारत नाही. भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी संविधान तयार केलं. या संविधानाने लोकसभा आणि राज्यसभा पार्लमेंट तयार केली आणि या संविधानाने सांगितलं की संविधानाचं पालन म्हणजे काय, तर लोकसभा आणि राज्यसभेने तयार केलेला कायदा हा पाळणं म्हणजे संविधान पाळणं आहे. आणि आता त्याच दोन्ही सभागृहांनी घेतलेला निर्णय काँग्रेस म्हणते आम्ही मानणार नाही. पाहूयात पुढची बातमी. जेनझी पर्यंत पोहोचण्याच्या उद्देशाने मोदी सरकार दररोज एका केंद्रीय मंत्र्याला एका विद्यापीठामध्ये पाठवण्याची योजना आखत आहे. 1 दिवस 1 विद्यापीठ या उपक्रमाच्या अंतर्गत ही योजना राबवली जाणार असून या माध्यमातून तरुणांशी संवाद साधणं, त्यांच्या समस्यांवर चर्चा करणं आणि देशासमोरच्या मुद्द्यांबाबत त्यांचे दृष्टिकोन समजून घेणं हा या योजनेमागचा उद्देश आहे. नीट पेपर फुटीनंतर देशभरात विद्यार्थी आंदोलनानं उग्र स्वरूप धारण केलं होतं. जेनझी तरुणांचा सहभाग असलेल्या या आंदोलनामुळे या पिढीच्या समस्या जाणून घेण्याचा प्रयत्न केंद्र सरकार करत असून हा उपक्रम त्यासाठीच हाती घेण्यात आलाय अशी माहिती सरकारी सूत्रांनी दिली. निर्णय आहे. शेवटी आपली जी विद्यापीठं आहेत ही आपलं भविष्य निर्माण करणारी केंद्र आहे आणि अशा प्रकारचा संवाद झाला तर शासन काय करतं आहे, देशाची दिशा काय आहे, जगाची दिशा काय आहे हे आपल्याला विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचवता येईल आणि विद्यार्थ्यांचे आशा, आकांक्षा, अपेक्षा आणि स्पंदनं ही त्या ठिकाणी फर्स्ट हँड आपल्या मंत्र्यांना देखील समजतील. एक चांगला उपक्रम. विद्यापीठात जा किंवा इंटरनॅशनल स्कूलमध्ये जा किंवा कुठे जा, जेनजी तुमच्याबरोबर येणार नाही आहे. जेनजीने तुमचं ढोंग ओळखलेलं आहे. म्हणजे सर्व मंत्र्यांना सांगितलं आहे त्यांनी जा, बरं का, सर्व मंत्र्यांना. कठीण आहे. या प्रधानमंत्र्यांचं खरोखर कठीण आहे. अरे कामं करा ना आपापल्या खात्याची आणि चांगलं काम करा की. आता तुम्ही मन वळवायला चाललंय काय जेनजीचं? ठीक आहे, ठीक आहे, करू द्या. यातून त्यांचा मूर्खपणा जास्त उघड होतो आहे. हे पाठवत आहेत. काय सांगणार आहे ते? मला आमच्याकडे गडचिरोलीला गोंडवाना विद्यापीठ आहे. त्या गोंडवाना विद्यापीठामध्ये कुठला अभ्यासक्रम सुरू करावा
ज्योतिष्यशास्त्र. याचा अर्थ काय? तुम्ही ज्योतिष्यशास्त्राचा अभ्यास करा आणि मग तुम्ही हात बघून सांगा, भविष्य बघून सांगा. तुमच्या मागे शनी कोपला आहे, तुमच्या मागे राहू लागला आहे आणि चंद्राची अवदशा आहे, हे सांगायसाठी जातील आणि सांगतील तुम्ही आमच्यामध्ये या, भाजपमध्ये आम्हाला मदत करा, तुमचा शनीचा कोप नष्ट करू, तुमची चंद्राची म्हणजे काही छाया असेल ती नष्ट करू, हे सांगायला जातील. आणि आता एक मोठी बातमी समोर येते. चर्चगेट बोरिवली लोकलमधनं एकाला ढकलून दिल्याची घटना घडलेली आहे. वांद्रे खाडीजवळ या प्रवाशाला ढकलून दिल्याची घटना घडलेली आहे. दिव्यांगांच्या डब्यामध्ये किरकोळ वादातनं ही घटना घडल्याचं देखील समोर येत आहे. जखमी व्यक्तीवर सध्या भाभा रुग्णालयामध्ये उपचार देखील सुरू आहे. या जखमी प्रवाशाची प्रकृती चिंताजनक आहे. धक्का देणाऱ्या व्यक्तीला पोलिसांनी ताब्यात देखील घेतलेला आहे. गेल्या काही दिवसांपासून मुंबई लोकलमध्ये सातत्यानं अशा पद्धतीच्या घटना घडत असतानाच आता आणखी एक धक्कादायक घटना सध्या समोर येते. मनश्री पाठक आमच्या प्रतिनिधी सध्या फोनलाईनवरनं आपल्यासोबत जोडल्या गेलेले आहेत. मनश्री, नेमकं काय घडलेलं आहे? सध्याच्या घडीला जी माहिती समोर येते त्यामध्ये चर्चगेट बोरिवली लोकलमधून एका व्यक्तीला ढकलून दिल्याची घटना समोर आली आहे. वांद्रे खाडीवर ट्रेन जेव्हा आली तेव्हा अपंगांच्या डब्यात किरकोळ वाद घडला आणि या वादातूनच हा प्रकार घडल्याची माहिती आहे. तर आता ही धक्कादायक माहिती समोर येते. वादातून एका व्यक्तीला धक्का बसल्यानं तो धावत्या ट्रेनमधनं खाली पडला. या घटनेत संबंधित व्यक्ती ही गंभीर जखमी झाली असल्याची देखील माहिती आहे. वांद्रे पश्चिमेकडील भाभा रुग्णालयात सध्या उपचारासाठी या व्यक्तीला दाखल करण्यात आले. सदर व्यक्तीची प्रकृती ही देखील चिंताजनक आहे. दरम्यान धक्का देणाऱ्या व्यक्तीला वांद्रे लोहमार्ग पोलिसांनी सध्या ताब्यात घेतले आणि त्याची चौकशी देखील सुरू आहे. अपंगांसाठी राखी बसणाऱ्या दिव्यांगांच्या डब्यामध्ये हा प्रकार घडला असल्याने पुन्हा एकदा मुंबई लोकलचा प्रवास कितपत सुरक्षित आहे यावरती प्रश्नचिन्ह उपस्थित झालाय. निश्चितच धन्यवाद मनश्री या माहितीसाठी. मुंबईमधल्या तरुणांना प्रशासनाच्या कामकाजाशी थेट जोडण्याच्या उद्देशानं महायुती सरकारने एक नवा उपक्रम हाती घेण्याची तयारी सुरू केली आहे. जेनझी अर्थात नव्या पिढीतल्या तरुणांसाठी मुंबई महापालिकेमध्ये विशेष फेलोशिप कार्यक्रम सुरू करण्यात येणार आहे. मुख्यमंत्री फेलोशिपच्या धर्तीवर हा उपक्रम राबवला जाणार आहे. तरुणांना शहर प्रशासन, नागरी विकास आणि विविध सार्वजनिक प्रकल्पांमध्ये प्रत्यक्ष काम करण्याची संधी मिळणार आहे. भाजपचे मुंबई अध्यक्ष अमित साटम यांनी या संदर्भातली माहिती दिली. फेलोशिपच्या अंतर्गत आपण तरुण विद्यार्थ्यांना मुंबईच्या प्रशासकीय यंत्रणेमध्ये आणि धोरणात्मक प्रक्रियेमध्ये थेट काम करण्याची संधी आपण या ठिकाणी घेणार आहोत. तर या ठिकाणी ज्या ठिकाणी अर्ज सुरू करण्याची जी तारीख आहे ती 19 ऑगस्टपासून आपण सुरू करणार आहोत आणि अंतिम तारीख आहे ती 31 ऑगस्ट. उच्च शिक्षण घेणाऱ्या मुलींना दरमहा 2,000 रुपये पॉकेट मनी मिळवून देण्यासाठी शिक्षण विभागाचा प्रयत्न सुरू आहे. उच्च शिक्षण घेणाऱ्या मुलींना पॉकेट मनी म्हणून कमवा आणि शिका या धर्तीवर महिन्याला 2,000 रुपये देण्याबाबत उच्च व तंत्र शिक्षण विभागाचा विचार सुरू आहे. मुलींच्या शिक्षणासाठी शासनानं पुढाकारही दर्शवला आहे. दरमहा 2,000 रुपये पॉकेट मनीचा प्रस्ताव आहे. मुलींच्या उच्च शिक्षणाला आर्थिक बळ मिळावं यासाठी दरमहा 2,000 रुपये देण्याची योजना सुरू करण्यासाठीचा विचार सुरू आहे. CSR निधीतून विद्यार्थिनींना आर्थिक मदतीसाठी प्रयत्न करण्यात येणार आहे. दरमहा 2,000 रुपये पॉकेट मनीची योजना राबवण्यासाठी प्रयत्न असणार आहेत. उच्च शिक्षणातल्या मुलींसाठी पॉकेट मनीचा हा नवा उपक्रम आखण्याची तयारी सुरू आहे. तर 12 लाख विद्यार्थिनींना लाभ मिळण्याची शक्यता आहे. पॉकेट मनी हे देणं हे आई वडिलांचं काम असतं. जर त्या 2,000 मध्ये 2,000 माझ्या मुलाला नसतील द्यायचे मला आणि सरकार देत असेल उगाच, तर जबाबदारी सरकार घेणार आहे का? काय दारू प्यायला लागली, सिगरेट प्यायला लागली, समजा काय नशा करायला लागली, तुम्ही जबाबदारी घेणार आहात? फुकट पैसे कसले वाटताय तुम्ही? कॉलेजची हालत पहिले नीट करा ना. कॉलेज लेवलला तुम्ही फुकट पैसे देताय. ज्या मुलांना आत्ता अक्कल येते, जे मुलं तरुण आहेत त्यांना माहीत नाही, त्यांना फुकट 2,000 रुपये आल्यावर काय होईल? तुमची आता लाडकी बहीण गेली, आता लाडकी मुलगी आली, काय माहिती तुम्ही अट्रॅक्ट करायला किती फुकट पैसे वाटणार आहात? आणि जबाबदारी पण चंद्रकांत दादा पाटील घेणार आहेत का ते पहिलं सांगावं त्यांनी. वाट बघत आहे जनजी. हे काय संपूर्ण आयुष्य त्यांचं उद्ध्वस्त केलं, शिक्षण व्यवस्था उद्ध्वस्त केली आणि आता 2,000 रुपये देऊन जनजीला फिरवण्याचं काम होत असेल तर जनजी एवढा सक्षम आहे, त्याची बुद्धी एवढी शार्प आहे की चोर कोण साव कोण हे त्याला कळत आहे.
पाहूयात पुढची बातमी. राष्ट्रवादी काँग्रेसचे खासदार पार्थ पवार यांनी शरद पवारांची भेट घेतली आहे. शुक्रवारी रात्री सिल्व्हर ओकवर पार्थ पवार आणि शरद पवारांची भेट झाली. यावेळी दोघांमध्ये तब्बल 3 तास चर्चा झालेली आहे अशी माहिती सूत्रांनी दिली आहे. या भेटीचं कारण अद्याप अस्पष्ट असलं तरी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्ष सत्तेत सहभागी होण्याच्या चर्चांना या पार्श्वभूमीवर या भेटीला विशेष महत्त्व आहे. तर दोन्ही राष्ट्रवादीच्या विलिनीकरणाच्या चर्चेच्या पार्श्वभूमीवर ही भेट महत्त्वाची मानली जाते. बरं, काय मला माहिती नाही. पार्थ पवार खासदार आहेत, नेते आहेत. पवार साहेब तर अध्यक्ष आहेत त्या पक्षाचे. काय चर्चा झाली आम्हाला काही कल्पना नाही आहे. आणि भेट झाली तर काही त्यांनी सांगितलं तर मग तुम्हाला सांगेन मी काय आहे ते. आणि नाहीतरी ते जे आहेत आजोबा आणि नातू असे त्यांचे संबंध आहेत. मग कशाच्या बाबतीमध्ये चर्चा झाली मी काय सांगू त्यांना. पवारसाहेब देशाचे नेते आहेत, एक राज्यातले मोठे नेते आहेत. त्याचबरोबर पवारसाहेबांचं मार्गदर्शन अनेक पक्षातले नेते हे वेळोवेळी घेत असतात. त्याचबरोबर पारदादाच्या कुटुंबातले प्रमुख म्हणून साहेब आहेत. त्या दोघांची भेट झाली असेल तर मला वाटतं कौटुंबिक ती भेट असावी. कुठलाही राजकीय त्याचा अर्थ काढू नये. परंतु अद्यापही माझ्याकडे माहिती नाही की ती भेट झाली की नाही झाली. जर झाली असेल तर पवारसाहेबांचं मार्गदर्शन हे प्रत्येक पक्षातला नेता घेत असतो. पवारसाहेब कुटुंबाचे प्रमुख म्हणून भेटले असतील, ह्याचा राजकीय वेगळा अर्थ काढू नये. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे माजी राष्ट्रीय सचिव सच्चिदानंद सिंह यांच्याकडून पक्षाच्या राष्ट्रीय अध्यक्षा सुनेत्रा पवार आणि प्रफुल्ल पटेल यांना पुन्हा एकदा रिमाइंडर नोटीस पाठवण्यात आली आहे. 17 ऑगस्टला ही रिमाइंडर नोटीस पाठवली होती. यापूर्वी 9 जुलै 2026ला सच्चिदानंद सिंह यांच्याकडून नोटीस पाठवत सुनेत्रा पवार यांची 26 फेब्रुवारी 2026ला झालेल्या अध्यक्षपदाच्या निवडीबाबत आक्षेप घेण्यात आलेले होते. अजित पवार यांच्या निधनानंतर प्रफुल्ल पटेल यांनी हंगामी राष्ट्रीय अध्यक्ष म्हणून कामकाज सांभाळणं अपेक्षित होतं. मात्र ब्रिजमोहन श्रीवास्तव यांनी अधिकार नसताना अधिवेशन बोलावून अध्यक्षपदाच्या निवडणुकीची प्रक्रिया सुरू केली. पक्षाच्या संविधानानुसार अध्यक्ष निवडीची प्रक्रिया पाळण्यात आली नाही. मुंबईतील पक्षाच्या अधिवेशनामधील निवडणूक प्रक्रियेवर आक्षेप नोंदवला होता. 28 फेब्रुवारी, 10 मार्च आणि 29 एप्रिल 2026ला निवडणूक आयोगाकडे पाठवण्यात आलेल्या पत्रव्यवहारामध्ये प्रतिनिधींना वैध सूचना देण्यात आली नाही. त्यामुळे संपूर्ण निवडणूक प्रक्रियाच बेकायदेशीर आहे. सुनेत्रा पवार यांच्या राष्ट्रीय अध्यक्षपदाच्या निवडीला अवैध ठरवावं. पक्षाच्या संविधानानुसार नव्यानं स्वतंत्र निवडणूक प्राधिकरण स्थापन करून मुक्त आणि निष्पक्ष निवडणूक घेण्यात यावी. कायद्याच्या पद्धतीनं निवडणूक आयोगाकडे तशी तक्रार केली. आम्ही आमची बाजू निवडणूक आयोगाकडे मांडू. जी काही वहिनीची निवड झालेली आहे ती पूर्णपणे पक्षाच्या संविधानाच्या अधीन राहून आपलं जे संविधान आहे त्याच्याप्रमाणे ती निवड झालेली आहे. त्याच्यामुळं या निवडीवरती कोण काय चॅलेंज करतंय, कुणाला काय प्रसिद्धी हवी आहे हे महत्त्वाचं नाही. आम्ही कायद्याच्या चौकटीत पूर्णपणे राहून त्या ठिकाणी ते निवड प्रक्रिया पार पडलेली आहे. मला वाटतंय अशा पद्धतीच्या काही नोटिसा किंवा हे करून एक माध्यमामध्ये सनसनाटी निर्माण करणे एवढाच हेतू असावा असं माझं मत आहे. कोल्हापूर शहरातनं एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. कोल्हापूर महापालिकेच्या अनेक शाळांमधल्या माहिती फलकांवर शिक्षकांच्या नावासमोर चक्क त्यांच्या जात प्रवर्गाचा उल्लेख करण्यात आल्याचं समोर आलेलं आहे. समतावादी राजर्षी शाहू महाराजांच्या नगरीमध्ये हा प्रकार समोर आल्याच्या नंतर आता संताप व्यक्त केला जातोय. शाळा म्हणजे विद्यार्थ्यांना केवळ शिक्षण देणारी जागा नाही, तर माणसानं माणसाशी माणसासम वागावं, जात पात आणि भेदभावाच्या पलीकडे जावं अशी मूल्य रुजवणारं हे ज्ञानमंदिर असतं. मात्र याच शाळांमध्ये शिक्षकांच्या नावासमोर जात प्रवर्गाचा उल्लेख करणारे फलक लावण्यात आल्याचं समोर आलंय. कोल्हापूर महानगरपालिकेच्या अनेक शाळांमध्ये ही माहिती फलक लावण्यात आले होते. या फलकांवर शिक्षक आणि कर्मचाऱ्यांच्या नावासमोर इतर माहितीबरोबरच त्यांच्या जात प्रवर्गाची नोंद करण्यात आल्याचं समोर आलं. त्यामुळे विद्यार्थ्यांसह पालक आणि नागरिकांच्या नजरेसमोरच जात अधोरेखित केली जात असल्याचा आरोप करण्यात आला. हा प्रकार कोल्हापूर महानगरपालिकेच्या सर्वसाधारण सभेमध्ये काँग्रेसचे नगरसेवक प्रवीण सोनवणे यांनी निदर्शनास आणून दिला. जातीचा उल्लेख असलेला माहिती फलकच सभागृहामध्ये आणत त्यांनी प्रशासनाला जाब विचारलाय.
त्यानंतर या मुद्द्यावरून संपूर्ण सभागृहात आक्रमक चर्चा झाली. महानगरपालिकेच्या शाळांमध्ये अशा गोष्टी घडणे किंवा जातीभेद आज पालकांच्यात होतात, मग ते मुलांकडनं म्हणजे टीचर आणि प्रिन्सिपलच्या बाबतीत होईल आणि ही गोष्ट चुकीची आहे. 2014 नंतर जातीभेदाकडं राजकारण मोठ्या प्रमाणात वळत चालले आणि ह्याच्याकडं लक्ष देणं आज आम्ही एक प्रतिनिधी म्हणून आमची गरज आहे. नगरसेवकांनी हा मुद्दा उपस्थित केल्यानंतर महापालिका प्रशासनानं तातडीनं दखल घेतली. सर्व प्राथमिक शाळांना परिपत्रक काढून माहिती फलकावरील कर्मचाऱ्यांच्या नावासमोरील जात प्रवर्गाचा उल्लेख तत्काळ वगळण्याचे आदेश देण्यात आलेत. तसंच दर्शनी ठिकाणी डिजिटल अथवा नव्यानं लिखाण करून माहिती अद्ययावत करण्याच्या सूचनाही करण्यात आल्या. कालच्या घटनेनंतर आम्ही थोडासा रिव्ह्यू घेतला. त्यानंतर आम्हाला असं जाणवलं की काही शाळांच्यामध्ये हे बोर्ड आहेत, अनावधानाने राहिलेले असण्याची शक्यता आहे. आम्ही तात्काळ याबाबत सर्व शाळांना लेखी पत्राने कळवले की कुठल्याही शाळेच्या माहिती फलकावर कुणाचाही जात अथवा जात प्रवर्गाचा उल्लेख करू नये असं आम्ही लेखी पत्रानं तात्काळ कालच सर्व शाळांच्यापर्यंत मेसेज दिला आहे आणि आज ते काम करण्याची कार्यवाही ही शाळांच्यामध्ये सुरू झालेली आहे. दरम्यान हा प्रकार कुठेतरी जात व्यवस्था अधोरेखित करणारा असल्याचा आरोप काँग्रेसने केलाय. प्रशासनानं याची तातडीनं दखल घेऊन कारवाई केल्यानं काही सामाजिक कार्यकर्त्यांनी त्यांचं स्वागत केलंय. मात्र महापालिकेच्या शाळांमधील इतर प्रलंबित प्रश्नही तातडीनं मार्गी लावावेत अशी मागणी आता केली जाते. महापालिकेमध्ये महासभेमध्ये जो विषय झाला की सर्वच शाळेमध्ये जातनिहाय शिक्षकांच्या नावापुढे तो तक्ता जो लिहिला आहे तो तातडीनं प्रशासनानं काल काढण्यासाठी जे ऑर्डर दिली त्यासाठी मी सर्वप्रथम प्रशासनाचं स्वागत करतो. पण या विषयावरती जर बोलायचं झालं तर हे आत्ताचं आदेश नाही आहे. गेले कित्येक वर्ष हे शाळेमध्ये हे फलक आहेत, पण प्रशासनाला आत्ताच ती जाग आली. हे ऑर्डर कुणी दिली आणि हे कधीपासून आहे ह्याची चौकशी करणं गरजेचं आहे. प्रशासनाच्या आदेशानंतर अनेक शाळांमधील जात प्रवर्गाचा उल्लेख असलेले फलक हटवण्यात आलेले आहेत. मात्र शाहू महाराजांच्या नगरीतील शाळांमध्ये असे फलक लावलेच कसे गेले याची जबाबदारी निश्चित होणार का हा प्रश्न अजूनही कायम आहे. प्रताप नाईक, झी 24 तास, कोल्हापूर. महाराष्ट्र 24 तास चे प्रायोजक आहेत MDH मसाले. MDH ने जेवण दरवेळी मजेदार. आरोग्य न्यूट्रिशन मिळे, बॉडी किती स्ट्रॉंग बने, कमी खाऊन पोट भरे, डायजेशनला नाही धोका. MDH सोयाटीन अस्सल प्रोटीन. MDH